उच्चल जलधितरंगा तव शुभ जागे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार होंगे? तैयार रहो। माझ्या देशावर माझं प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबंधू यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. त्यांचं कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझं सौख्य सामावलं आहे. एक साथ प्रार्थना के लिए तैयार होंगे? तैयार रहो।
सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण धबधबा बनवायला पाण्याला उंचावर पाडावं लागतं. आजचा दिन विशेष सुसे एकनाथ सांगेल. दिन विशेष 1991 एअरबस हे 320 ने पहिले उडान केले होते. 1690 कोलकाता शहराची स्थापना. त्यानंतर 1908 शिवराम हरिराजपूर क्रांतिकारक यांचं निधन. 2019 अरुण जेटली भारतीय राजकीय नेते यांना पदवीभूषण. धन्यवाद. धन्यवाद. आजची गोष्ट आता कृष्ण उन्मेष सांगेल. मी आज आपल्यासमोर एक छोटीशी बोधकथा सांगत आहे. एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये सहा आंधळी माणसं होती. गावामध्ये एक दिवस हत्ती आला. गावात मोठी चर्चा सुरू झाली. गावात हत्ती आला, गावात हत्ती आला, गावात हत्ती आला. सगळ्यांनी हत्ती बघितला. आंधळ्या माणसांनी आतापर्यंत कधी हत्ती बघितलाच नव्हता, फक्त हत्तीबद्दल ऐकलं होतं. तर त्यांना खूप उत्सुकता लागली की हत्ती नेमका कसा आहे. त्यांनी ठरवलं की आपल्याला हत्ती पाहायचा. आपल्याला दिसत नाही पण आपण हात लावून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की हत्ती कसा आहे. म्हणजे 6 लोक हत्ती बघण्यासाठी गेले. आंधळी लोक सगळी हत्ती बघायला गेले. त्यातला एक जण गेला अगोदर. त्यानं हत्तीच्या पायाला हात लावला. तर म्हणे हत्ती म्हणे एक खंब्यासारखा आहे म्हणे. उंच खंबा आहे, मोठा झाड. तो बाजूला आला. त्यानंतर दुसरा एक आंधळा व्यक्ती गेला. त्यांना हत्तीच्या शेपटीला हात लावला. त्याच्या हातात हत्तीची शेपटी आली. तो म्हणे हत्ती म्हणे दोरीसारखा आहे म्हणे, दाव आहे म्हणे, एक जाड दाव आहे म्हणे, लांब. त्याला हत्तीची तेवढीच जाणीव झाली. त्यानंतर तिसरा एक आंधळा व्यक्ती हत्ती बघण्यासाठी गेला. त्यानं हत्तीच्या पोटाला हात लावला. सगळीकडे हात लावून त्यानं नंतर सांगितलं की हत्ती म्हणे मोठी भिंत आहे. हत्ती म्हणजे फक्त एक भिंत आहे मोठी. त्यानंतर चौथा व्यक्ती गेला हत्ती बघायला. त्याच्या हातामध्ये हत्तीचा कान आला. तो कान हातात धरून तो म्हणला की हत्ती म्हणे हाताचा पंखा असतो तसा पंखा आहे म्हणे मोठा, बाकी दुसरं काही नाही. त्यानंतर 5वा व्यक्ती गेला हत्ती बघायला, आंधळा व्यक्ती. त्याच्या हातामध्ये हत्तीचा दात आला. त्या दाता हात लावून त्यानं तो म्हणे हत्ती म्हणजे एक भाला आहे म्हणे, मोठा भाल्यासारखाच हत्ती आहे. त्यानंतर 6वा आंधळा व्यक्ती गेला हत्ती बघायला. त्याच्या हातात हत्तीची सोंड आली. तो म्हणे तुम्ही सगळे मूर्ख आहेत म्हणे, हत्ती म्हणजे एक अजगरासारखा म्हणे, लांब इथून पळा म्हणे, खाऊन टाके म्हणे, सगळ्यांना पळा म्हणे. सगळ्यांचे भांडण सुरू झाले. तो म्हणतो नाही मी हात लावून बघितला, खंबाच होता. तो म्हणतो नाही भिंतच होती. तिसरा म्हणतो नाही शेपटीच होती, सॉरी डावच होतं. कोणी म्हणतो नाही भालाच होता. त्यांचे भांडण सुरू होतं. तिथून एक वयस्कर एक हुशार एक बाबा तिथून जात होते. त्यांनी बघितलं काय झालं यांचं सगळ्यांचं, का बरं भांडण चाललंय. ते बाबा गेले. बाबांनी विचारलं काय झालं. तर त्या सगळ्या लोकांनी त्यांचा प्रश्न सांगितलं. म्हणजे आम्ही आता बघितलं हा खोटा बोलतो, हा खोटा बोलतो. तो म्हणतो नाही मी खरा बोलतो, हा खोटा बोलतो. बाबांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. सगळ्यांना शांत केलं. म्हणजे बाबांना तुम्ही सगळे खरं बोलतात, खोटं कोणीच बोलत नाही. तुम्ही फक्त हत्तीचा एक अवयव पकडला, तुम्हाला वाटतं हत्ती तसाच आहे. मग सर्वांचे भांडण मिटलं. सर्वांना खूप आनंद झाला. आपण बरोबर होतो, आपण चुकीचं नव्हतो. प्रत्येकाला वाटतं मी चुकीचा नाही, मी बरोबर. तर या गोष्टीतून आपल्याला असा बोध घ्यायचा आहे की कधीच मीच बरोबर आहे असं धरून नाही चालायचं. समोरचा जो बोलतोय ते पण बरोबर असू शकतं, आपण चुकीचं असू शकतो, किंवा आपण दोघे बरोबर असू शकतो. फक्त मीच बरोबर आहे असं जर म्हणून आपण चाललं तर कायम भांडणच होणार, वादच होणार. आणि जर सगळ्यांचा ऐकून घेण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला तर बरेचसे प्रश्न सुटतील. एवढंच मला या गोष्टीतून सांगायचं होतं. धन्यवाद. धन्यवाद. यानंतरचे सगळे कार्यक्रम आपल्या स्टेजवर मान्यवर, माझे मित्रमैत्रिणी आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व स्नेहजनांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या सर्वांना माहितच आहे आज आपण इथे कशासाठी जमले आहोत. या गेट टुगेदर या आनंदाच्या प्रसंगी आपण सर्वांचे आपल्या या श्री रामेश्वरदास विद्यालय हातगाव येथे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आपण येथे एकत्र आलात. आजचा हा गेट टुगेदर म्हणजे केवळ एकत्र जमण्याचा प्रसंग नसून आपल्या स्नेहबंधनांना अधिक घट्ट करणारा आणि गोड आठवणींच्या गाठी बांधणारा एक सुंदर सोहळा आहे.
सर्वप्रथम मी तुम्हाला दिवसभरामध्ये आपण काय काय करणार आहोत याची थोडक्यात माहिती देते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होईल. जे आपल्यामध्ये नाहीत असे आपले मित्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. विद्यार्थ्यांची ओळख होईल, विद्यार्थ्यांचे मनोगत होईल, शिक्षकांचे मनोगत, आभार प्रदर्शन, झाडे लावण्याचा जी मुख्याध्यापक मुरकुटे सर यांनी स्वीकारावी ही मी त्यांना नम्र विनंती करते. अनुमोदनसाठी येत आहे सुसे एकनाथ. आत्ताच दीपालीने जे अध्यक्षपदाची सूचना मांडली तिला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. धन्यवाद. हे सेवा सदन अतिथीच्या अभिमानाने दैवडले. हे सेवा सदन अतिथींना विनंती करून दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण. मी विनंती करते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुरकुटे सर यांनी शिक्षक वर्ग यांनी दीप प्रज्वलन करावे. निवडणुकीतील महिलाच्या तरी तो मुजरा ठेवून मान स्वीकारावा, सत्कार घेऊन सन्मान. सर्व शिक्षकांना विनंती आहे की फुल न फुलाची पाकळी म्हणून त्यांनी छोटीशी भेटवस्तू स्वीकारावी ही नम्र विनंती. जसे तुमचे आहे सूर्यचंद्राहुनी जास्त, तुमच्या या बोलण्याच्या शब्दात आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र. असे आमचे विज्ञानाचे शिक्षक आपले मुख्याध्यापक मुरकुटे सर यांनी सत्कार स्वीकारावा. यांचा सत्कार करण्यासाठी बर्गे देवीदास, मुधळे सोमनाथ, शेख हसीना, गलांडी पार.
देविदास बर्गे, सध्या पुण्याला असतो, IT मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर. इथंही आई वडील असतात गावात वगैरे. अजून काय सांगू? ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, सोमनाथ मोदळे. माझं गाव प्रॉपर म्हणजे अंबड तालुका, शापूर दाडेगाव गाव आहे माझं. पण मी 5वी ते 10वी इथं शिकायला होतो हातगावमध्ये. आता सध्या मी पुण्यात आहे, एका खाजगी कंपनीत मी जनरल मॅनेजर म्हणून काम करतो. रामेश्वर पांडुरंग जन, राहणार हातगाव, शेती करतो. रामेश्वर अकोलकर. मी सध्या हातगावमध्येच आहे. मी टेलरिंग काम करतो. अरुण चौधरी. मी सध्या संभाजीनगरमध्ये स्कॉड ऑटोमध्ये आहे. नमस्कार, मी एकनाथ सुशील. मी समाजकारण करतो, राजकारण करतो. माझी पण संस्था आहे, पतसंस्थेत मी व्हाईस चेअरमन आहे. माझ्याकडे आयडिया वोडाफोनचं काम आहे. पुणे जिल्ह्यामध्ये माझ्याकडे 2 तालुक्याचं काम आहे, ते पण पाहतो मी. आणि गावामध्ये पण राजकारण करतो. विष्णू शिंदे, इथं शेती करतो. नमस्कार, मी अमोल कदम. हॅलो, नमस्कार, मी अमोल कदम. सध्या पुणे येथे इंटरनॅशनल एअरपोर्टला जॉब करतो. नमस्कार, मी श्रीकृष्ण शिवाजी काळे, मी टेलरिंग काम करतो. नमस्कार, मी निलेश एकनाथ कंगनकर. हॅलो, मी निलेश एकनाथ कंगनकर, राहायला हातगावमध्ये. पण आता सध्या कामानिमित्त संभाजीनगरला स्थायिक झालो. पूर्ण फॅमिली तिकडं संभाजीनगरला सोबत असतो. मी कृष्णा उन्मेघ, मूळ हातगावचा, पण मागच्या 16-17 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो. आता सध्या तिथं मी प्रोडक्शन विभागाचे इन्चार्ज म्हणून काम करतो. नमस्कार, सचिन साडा, शेवगावला, प्लॅस्टिक. नमस्कार, मी विकास कानोडे. मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून. अविनाश घुले, मी शेतीच करतो. मी हेमंत रोहिदास तानवडे, राहणार पिंगेवाडी. सध्या मी शेतीमध्येच काम करतो आणि सध्या शेतीचीच डिग्री चालू आहे. मी अविनाश अशोक कानवडे. माझा डेअरी व्यवसाय आहे दुधाचा. हॅलो, मी ब्रह्मानंद मासाळ. मी ग्रामपंचायतमध्ये जलमित्र म्हणून आहे. नागनाथ दिगंबर भालेराव, मी मळणी यंत्र चालवतो. नमस्कार, मी अशोक दिलीप पवार. सध्या गंगापूरमध्ये अजित सीड कंपनीमध्ये मेंटेनन्स डिपार्टमेंटचा सिनियर इलेक्ट्रिशियन आहे. नमस्कार, मी भीमराज मारुती श्रीराम हातगाव इथे राहतो. मी शेती व्यवसाय करतो, दूध धंदा करतो. संतोष नारायण आपण, राहणार हातगाव. मी पाणीपुरीचा व्यवसाय करतो, काही शेती करतो. मंजुरी करून खाणारा माणूस आहे मी. सगळ्यात जेमतेम आपल्या काय शेत नाही, पोत नाही, काही नाही, काही. नमस्कार, संतोष निर्मळ. मी शेतीच करतो. नमस्कार, मी दत्तात्रय रावसाहेब घुले. मी सध्या पुण्याला असतो. लॉटरी असोसिएशनमध्ये काम करतो. स्वारगेटला दुकान आहे माझं. नंदू लक्ष्मण आंबेकर. मी महिंद्रा अँड महिंद्रा चाकण प्लॅटला युनियन मेंबरशिप आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर कवडे. मी शेती करतो. कृष्णा गोरख भराट, शेती करतो. मी नवनाथ दिवटे. मी पण शेतीच करतो. हनुमान गवळी. मी कारखान्याला जॉबला आहे गोरेला.
प्रदीप शिंदे. मी सध्या कॅनरा बँकमध्ये संभाजीनगरला मॅनेजर आहे. मनोज जाऊंगा, मी आचार्य काम करतो. उभं राहा उभं राहा. नमस्कार, मी सीमा राजपूत. आमचं सरनेम तिकडं पण राजपूतच असतं, त्यामुळे मी राजपूतच बोलते. मी घरून काम करते, वर्क फ्रॉम होम, आणि वैजापूरला असते सध्या. प्रायव्हेट कंपनी आहे. मी हाऊसवाईफ आहे. अभंग राणी, राणी शिंदे, राणी शिंदे. आणि माझं तिकडलं नाव राणी विनोद शिंदे. मी राऊरी तालुक्यात कोल्हारी इथे राहते. मी शेतीच करते, हाऊसवाईफच आहे. म्हणजे पार्वती शिवाजी. तिकडचं नाव अश्विनी रूपचंद पेरकर. दैगाव बंगल्यात शेतीच करते. मी मनीषा जाऊंजा. मी आता ठाण्याला असते. मी नगीना पठाण. तिकडचं माझं नगीना शेख आहे आणि मी कॉम्प्युटर टायपिंग शिकवते. नमस्कार, मी हर्षद नमस्कार, मी हर्षल भाऊसाहेब भरत. मी सध्या आंबडला असते आणि मी हाऊसवाईफ. सर, मी 8वीत असताना माझं लग्न झालं होतं. लग्न झाल्याच्या नंतर मी शिकले आणि त्यानंतर मी कॉम्प्युटर टायपिंगचे क्लास घेते, शॉर्ट हँडचे पण क्लास घेते. पैठणमध्ये राहते. नमस्कार, माझे नाव अयोध्या कासुळे. मी राक्षी येथे राहते. मी घरकामच करते. नमस्कार, मी पिंगळे मंदा, हाऊसवाईफ, जोरापूरला आहे. माझे नाव मनीषा अभंग. मी हाऊसवाईफ आहे. माझे नाव रंजना श्रीधर डांगे. मी शेतीच करते. अनिता अंबादास चौधरी. मी शेती आणि टेलरिंग काम दोन्ही पण. बालम टाकळ येथे असते, शेतीच करते. मी सरिता सुभाष लखोटिया. माझा होममेड आईस्क्रीम, केक आणि कोल्ड्रिंक्सचा बिझनेस आहे. नमस्कार, मी स्वाती शंकर जावळे. मी संभाजीनगर या ठिकाणी असते. नमस्कार, मी पांगरे शिवकन्या लक्ष्मण. सध्या मी हिंगणीत असते आणि शेती करते. तर वैद्य सरांचं एक वाक्य आठवतं. वैद्य सर आम्हाला नेहमी म्हणायचे की शिका, अभ्यास करा, काहीतरी करून दाखवा, नाहीतर मग चालल्याचे हातात खुरपं, डोक्यावर टोपलं, सासू पुढे सून मागे. तर वैद्य सरांचं वाक्य नेहमी आठवून मी शेतीसोबत शेती करते. आपल्या पंचायत समिती अभियानांतर्गत ICRP म्हणून काम करते. हॅलो
हॅलो, नमस्ते. मी शेख हसीना, मी शेवगाव इथे राहते, घरीच असते. मी प्रियांका पिठोरे, मी घरीच असते. ज्ञानदा निलेश कंगनकर. मी आता फंटान स्कूल मध्ये जाते, सिनियर केजी. माझ्या सगळ्यांनी सुसे, मी 12वी नंतर BA केला, पण आता सध्या हाऊस वाईफ आहे. जामखेडमध्ये राहते मी, अंबड तालुक्यात. हॅलो, माझं नाव दीपाली गौंडार. मी ग्रॅज्युएशन म्हणजे इथं 8वी पर्यंतच होते. त्यानंतर मी बोदेगावला पुढील शिक्षण घेतलं. त्यानंतर माझं D.Ed झालं आणि युनिव्हर्सिटीमधून मी MA एज्युकेशन केलं आहे आणि आता तिथेच मी जॉब करत आहे. त्यात भुरकन उडून जातं अशी ही आपली आणि भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी व मनोगत सादर करण्यासाठी सर्वप्रथम आमंत्रित करत आहे. आता एक स्वाती जावळे छोटंसं गीत सादर करणार आहे. चालताना पुन्हा त्रासलो जिंदगी, चालताना पुन्हा एक धडा मैत्रीचा वाचण्यासारखा, एक धडा मैत्रीचा वाचण्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय वासरासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद स्वाती. तिने आपल्या कवितेतून खूप छान असं मैत्रीचं नातं कसं असावं हे सांगितलं आहे. याच्यानंतर सचिन काळे हे आपले मनोगत आहे. आणि भाषण करायची पहिलीपासून ते 10वी पर्यंत कधी आयुष्यात भाषण केलं नाही, पण आज कुठून ऊर्जा आली कुठून नाही. मी 2 शब्द बोलतो थोडके मोडके, कारण
2007 साली जेवढे पक्षी उडून गेले त्या शाळातून ते 2025 ला परत घरट्यात आले असं म्हणायला काही चुकीचं वाटत नाही मला. कारण तब्बल 18 वर्षानंतर भेटतो आम्ही. आणि 7वी पासून 10वी पर्यंत मराठी वाचता येत नव्हती, इंग्रजी वाचता येत नव्हती. म्हणजे सध्याची तवाचीच परिस्थिती सांगतो. पण भराट सर आणि पागर सर हे यांच्याकडे विषय दुसरे असून आमचं कंटिन्यू वाचन घ्यायचे. शुद्ध लेखन असो, समजा दररोज 10 पानं लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर पागर सरने आम्हाला त्यांच्याकडे इंग्रजी विषय असून सुद्धा आम्हाला 10वी पर्यंत मराठी वाचन घेतलं. म्हणजे भराट सरनी सुद्धा पण तेच केलं. आम्हाला वाचतच येत नव्हतं. आम्ही आताचे जे मॅड आहे तेव्हा आम्ही ढ होतो समजा थोडक्यात असं म्हणलं. कारण भाषा चेंज होत चालली, आता सगळं इंग्रजी मॉडर्नच झालंय ना. त्याच्यामुळं 2 मिनिटाची दंतकथा सांगतो सर मी फक्त. माणूस सगळा आहे बोगस माणूस समजा, सगळ्या देहापासून तर सगळा लालशी माणूस आहे, लालशी. प्राण्याची एक दंतकथा आहे समजा, 2 मिनिटात सांगतो, टाइम भरपूर झाला पण दंतकथा आहे. तर असं सांगितलंय समजा माणूस जो आई आपलं लोभ मोह मत्स्य अहंकार यांनी भरलेला आहे. पण आपल्यापेक्षा प्राणी बरेच. माणूस आता 2 प्रकारचे दुःख असतात. आपण श्रद्धांजली तर वाहिली, आपले मित्र जे गेले होते त्यांना श्रद्धांजली वाहिली. पण माणूस एवढा सगळ्या सुविधा असून सुद्धा माणूस दुःखी आहे. प्राण्यामध्ये कसं आहे, त्यांच्या नावावर वावर नाही, 7 बारे नाही, 1.5 हजार नाही, मोदीचे पैसे नाही, कोणाचेच पैसे नाही, काही नाही, तरी ते खाऊन पिऊन सुखी आहेत. माणूस आयुष्यभर काम करतो, राबतो उन्हात, तरी बी माणसाला हाव जास्त आहे. हाव तर एकांतात बसले होते विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता. तर ते म्हणले सृष्टी निर्माण करायची आपल्याला, तर सर्वप्रथम आपल्याला बोलायला कोणी नाही तर एक माणूस तयार करा. मग माणूस तयार करता करता ते म्हणले चिखल आण म्हणले. विष्णू भगवान म्हणले लक्ष्मी मातेला एक चिखल आण, चिखलापासून आपण आपल्याला बोलायला कोणीतरी तयार करू. ते माणूस करायला गेले, पण माणूस लय चॅप्टर माणूस ना, माणूस व्हायनाच ना विष्णू भगवंताच्या हाताने. पहिलं केलं तर त्यांनी कोलच झालं ते, त्याच्यानंतर केला बैल झाला, त्याच्यानंतर केला म्हणजे वेगवेगळे प्राणी होत गेले. आणि शेवट माणूस करताच नाही आला. माणूस सगळ्यात धांडगा माणूस सगळ्यात शेवट राहिला. भगवंत म्हणले आता चिखल तर संपलाय, पण मग आता माणूस तयार कसाचा करायचा. मग खाली पाड्याला जे चिखल होता का त्याच्यापासून जेव्हा माणसं तयार केली. मग त्याच्यामध्ये प्रत्येक प्राण्याचा एक गुण उतरला. काही कोल्यासारखा उसण खेळतो, काही बैलासारखा नुसतं आयुष्यभर कामच करतो, काही सरड्यासारखा रंग बदलतो, काही पोपटवणी नुसता राबवणी टुकटुकू बोलतो. म्हणजे असे रंग आलेत. बस एवढं सांगायचं. आणखीन भाषण होतं पण वेळ थोडा राहिला. मान्यवराला पण बोलण्याची चान्स. तात्पर्य एवढंच म्हणायला लागेल की ज्या प्रकारे प्राण्याला समजा रिंग मास्टर जसं प्रशिक्षण देतो सर्कशीमध्ये, तसं आम्ही पण एक समजा प्रकारचे प्राणीच आहेत. आणि हे सगळे शिक्षक वृंदावनामुळे आम्ही आता इथपर्यंत पोहोचलो. मी माझं कॅन्सल करतो, तू कंटिन्यू कर. धन्यवाद सचिन. खूप छान मनोगत कमी वेळेत तू मांडलं. यानंतर येत आहे श्रीराम भीमा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरकुट सर व सर्व शिक्षक व सर्व वर्ग मित्र यांना आल्याबद्दल हात जोडून अभिनंदन. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुरकुटे सर, सर्व शिक्षक वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपण आज सर्वजण वेळात वेळ काढून इथं जमलात त्याबद्दल सर्वांचे मी अगोदर आभार मानतो. आज आपण इथं गेट टुगेदर आपला साजरा करण्यासाठी जमलोय. तर गेट टुगेदर म्हणजे फक्त भेटणं वगैरे नाही, तर आपण मागच्या 17-18 वर्षानंतर जवळजवळ भेटतोय काही जण. तर 17-18 वर्ष आपण नुसतं धावतोय पळतोय. आता सचिनने सांगितलं त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्राण्याप्रमाणे चालू आहे. पण एवढं करून करून जेव्हा आपण एकदम असं थकल्यासारखं होतं तेव्हा हा गेट टुगेदर एक तर आपलं बॅटरी कमी झाल्यानंतर चार्जिंग सारखं काम करतो. तर हा गेट टुगेदर म्हणजे फक्त आपण भेटून न साजरा करता सर्व कार्यक्रम खेळ वगैरे पूर्ण करून परत उद्यापासून आपल्या रोजच्या आयुष्याला नव्या उमेदीने सुरुवात करू अशी इच्छा बाळगतो आणि माझे बोलून संपवतो. धन्यवाद. पुढील मनोगत दिवटे नवनाथ हे सादर करा.
आतुरतेने वाट पाहत होते. गेल्या 2-3 महिन्यापासून हा ग्रुप बनवणं हे करणं म्हणजे हा जो कार्यक्रम आहे तो फक्त आपल्या सर्वांचा म्हणजे माझाच नाही तर तुमच्या सगळ्यांचा, शिक्षक लोकांचा, सगळ्यांचा आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरेल. आणि सगळेजण प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आता 10वी वगैरे झाल्यानंतर कुणी म्हणजे 12वी DED किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये कुणी जॉब करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये मित्र मैत्रिणी नवीन नवीन मार्गदर्शक भेटत असतात. परंतु तरीही जे जुने असतात आपले तर त्यांची खरंच तर कुणालाच येत नाही. ते या कार्यक्रमातून खरंच मनाला असं म्हणजे अनुभव देण्यासारखं आहे. आता मी तर जास्त फक्त मी सगळ्यांचे अनुभव या ठिकाणी मांडणार आहे. सगळे शिक्षक लोक आणि काही मित्र मैत्रिणी. सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरकुटे सर. मुरकुटे सर म्हटलं की फक्त आठवते ती एक कडक शिस्त आणि लाकडी खोली एवढ्या 2 गोष्टी आठवत. म्हणजे सरांनी विज्ञान हा विषय शिकवला परंतु सरांचा क्लास दुपारच्या म्हणजे जेवणाच्या सुट्टीनंतरचा असायचा आणि जेवणाच्या सुट्टीनंतरचा क्लास म्हणलं की मुरकुटे सर बुक आणि ती छडी सोबतच असायची. म्हणजे जास्त असं दुपारी लेट जरी कोणी झालं तर मुलांना म्हणजे मुलींपेक्षा मुलाला जरा जास्त पनिशमेंट होती सरांकडून. पण तरी म्हणजे आज कळतंय जरी आपण दुपारी जेवणाच्या सुट्टीच्या वेळेस उशिरा आलो आपल्याला पनिशमेंट भेटली पण वेळेला खरं किती महत्व असतं ते या सरांकडून शिकायला भेटतं. त्यानंतर आपले क्लास टीचर पागर सर. पागर सरांचा विषय इंग्लिश. आता इंग्लिश टीचर म्हणले आणि क्लास टीचर असल्यामुळे पहिलंच लेक्चर सरांचं असायचं. म्हणजे सगळ्यात अवघड विषय सुरुवातपासून स्टार्ट व्हायची आणि सर नेहमी स्पेलिंग लर्न करायला सांगायचे पण स्पेलिंग काय जास्त लर्न होत नव्हत्या त्याच्यामुळे मार पण खावा लागायचा. त्यानंतर आपल्या शाळेतील सगळ्यात शांत स्वभावाचे आणि मराठी या विषयाचे शिक्षक कोण असेल बरं? निकम सर. सगळ्यात शांत म्हणजे कधी कुणाला जास्त म्हणजे असं पनिशमेंट किंवा ओरडून बोलणं ह्या म्हणजे हे त्या सरांच्या स्वभावातच नव्हतं. आणि ज्यावेळेस ते एखादा धडा वगैरे म्हणजे असं हे करायचे घ्यायचे त्यावेळेस तो धडा इतका छान म्हणजे वाचणं त्यांचं एवढं छान होतं. पुढं स्वल्पविराम, पुढं पूर्णविराम, पुढं प्रश्नार्थक चिन्ह, पुढं थांबायचं म्हणजे इतकं लयबद्ध पद्धतीने ते मांडणी करायचे की म्हणजे तो लेसन वाचता वाचताच तो धडा आहे ना पूर्ण समजून जायचा. त्यानंतर आपल्या हिंदी या विषयाचे मस्के सर. ते आपल्याला हिंदी हा विषय शिकवायचे आणि त्याचबरोबर भूगोल पण विषय शिकवायचे. तर भूगोल विषय शिकवताना ते म्हणजे मॅपच्या पद्धतीने नकाशाच्या पद्धतीने ते वर्गामध्ये शिकवायचे. तर म्हणजे नकाशा काय एवढं व्यवस्थित नव्हते काढत पण आहे त्याच्यामध्ये नद्याचे उगमस्थान वगैरे ते मात्र अजूनही लक्षात आहे. म्हणजे मी स्पर्धा पेपरचा अभ्यास करताना ज्यावेळेस नकाशाचा म्हणजे भूगोलचा अभ्यास करते त्यावेळेस तर मात्र मला नक्की आठवतं. मला पण नकाशा येत नाही काढता पण प्रतिकृतीने ज्या गोष्टी आपल्याला जास्त समजतात ते या सरांकडून शिकायला भेटलं. त्यानंतर उंडे सर आपल्या म्हणजे कार्यक्रमाला उपस्थित नाही पण सर चित्रकला हा विषय खूप छान पद्धतीने शिकवायचे. त्यानंतर 8वी 5वी 6वीला असताना मोहिते सर गणित या विषयाला होते आणि सर गणित विषय म्हटलं की कडक आणि सर पण तसे कडकच होते. पण त्यांची एक स्टाईल आठवती फक्त. सर ज्यावेळेस सरांचा क्लास असायचा सर म्हणजे ज्यावेळेस क्लासमध्ये त्यांची एंट्री व्हायची सर फास्ट क्लासमध्ये यायचे. ज्यावेळेस ते जोरात असं क्लासमध्ये यायचे सरांची चप्पल कधी पण एक तर पुढं किंवा एक तर मागं किंवा एक तर क्लासमध्ये किंवा एक बाहेर अशीच असायची. पण गणित मात्र सर वर्गात आले की पहिला शब्द आपण काल काय शिकलो हे शब्द सरांचं म्हटलं की अर्धी एनर्जी तिथंच कमी होत होती. कारण की सर पाडे म्हटलं की सर आल्याबरोबर एकदा पाड्याची रिव्हिजन असायची. पण असं त्यामुळं म्हणजे भविष्यामध्ये आपल्या मुलाला आपल्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि सरांची लासावी मासावी पद्धत अजूनही माझ्या फिट डोक्यामध्ये आहे आणि सगळ्यांचाच असेल. त्यानंतर संपला नाही अजून सगळ्या सरांचा आहे आणि काही मुलांचा आणि मुलींचे पण आहे अनुभव. नंतर कोकरे सर 5वी 6वीला असताना मला हिंदी विषय शिकवायचे आणि कोकरे सरांचं वैशिष्ट्य म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी किंवा अदर काही सांस्कृतिक कार्यक्रम असायचे की सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की सरांकडे पूर्ण नियोजन असायचं आणि खूप छान पद्धतीने ते नियोजन करायचे.
त्यानंतर भराट सर मराठी हा विषय शिकवायचे आणि सरांचा म्हणजे स्पष्ट आवाज असायचा जेव्हा लेसन वाचताना किंवा एखादा कविता म्हणताना. पण सरांचं एक वाक्य माझ्या म्हणजे खूप लक्षात आहे. सर नेहमी बोलायचे की विद्यार्थी हा म्हणजे व्यक्ती हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. हे वाक्य सरांचं माझ्या नेहमी कायम लक्षात असतं. त्यानंतर दसपुते सर इतिहास भूगोल हे विषय शिकवायचे आणि सरांचं शिकणं म्हणजे की खडूफळा मोहीम आठवायची. म्हणजे सर ज्यावेळेस शिकवायला चालू करायचे ना त्यावेळेस पूर्ण बोर्ड भरलेला असायचा. जोपर्यंत लेसन संपत नाही तोपर्यंत पूर्ण बोर्ड पॉइंट भरलेले असायचे आणि ज्यावेळेस ते मुलांना नोट्स करायला सांगायचे मग सर इतका बोर्ड भरलेला असायचा की म्हणजे लवकर कळतच नव्हतं की पॉइंट नेमकी चालू करावं कुठून. परंतु काय म्हणतात ना साधी राणी पण उच्च विचारसरणी त्या पद्धतीने इतिहास भूगोल हा विषय सरांनी शिकवला. त्यानंतर सत्तरकर सर जसं गणित हा विषय कडक तसं त्याच पद्धतीने त्यांचा आवाज त्यांचं शिकवणं हे सुद्धा सरांचं खूप कडक असायचं. त्यानंतर सोले सर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीये पण सोले सर 5वी असताना विज्ञान हा विषय शिकवायचे आणि विज्ञान विषय शिकवताना त्यांची पद्धत थोडीशी वेगळी होती. ते म्हणजे कसं आपल्या क्लासमधला सगळ्यात हुशार सगळ्यात टॅलेंट वाचनामध्ये किंवा भाषणामध्ये परफेक्ट कोण आहे? शिंदे प्रदीप. सोले सर नेहमी वर्गात आले की ते चेअरवर बसायचे आणि कुणालाच वाचायला सांगत नव्हते फक्त शिंदे प्रदीपच असायचा आणि त्याचं म्हणजे त्यांनी एकदा पुस्तक घेतलं की मग त्यांनी लेसन वाचला की लेसन संपला आणि मग त्याचा स्वाध्याय लिहून आणा ही पद्धत असायची. त्यानंतर शेळके सर ते पण आपल्या कार्यक्रमात उपस्थित नाहीये परंतु त्यांनी इंग्लिश हा विषय शिकून खूप मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर ज्योतिक सर मला वाटतं आपण 8वीच्या नंतर गेल्याच्या नंतर सर इथे आले होते. सरांचा म्हणजे विषय म्हणजे मी काही जास्त अनुभवला नाही पण ज्यावेळेस परीक्षा असायची ना 6 वार्षिक वगैरे त्यावेळेस सर सुपरविजनला असायचे. सर सुपरविजनला असताना एवढी कडक म्हणजे शिस्त ठेवायचे की म्हणजे बोर्डाच्या परीक्षा सारखंच म्हणजे साधं एखादी रिकाम्या जागा एखाद्या जोडी म्हणजे कोणालाच विचारू शकत नव्हती त्या पद्धतीने सुपरविजन असायचं सरांचं. त्यानंतर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शाळेतील सर्वात महत्वाचा आणि मोलाचा वाटा असणारे जैनुद्दीन सर तात्या भराट आणि नंदू अभंग सर तर कार्यक्रमाला उपस्थित नाहीये आणि त्यांनी म्हणजे त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांनी त्यावेळेस खूप व्यवस्थितपणे शाळेचं नियोजन पार पडलं. जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापन आपल्याला आजही शिकण्यासारखं आहे. अशा प्रकारे म्हणजे जसं घड्याळ म्हणजे ग्रुप बनवला त्यावेळेस बऱ्याचशा मुली मला असं म्हटलं की तो आता बोलतो का. बऱ्याचशा मुली असं म्हटल्या पण त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तो फक्त बोलतच नाही तर त्यांनी लव्ह मॅरेज पण केलं. त्यानंतर निलेश नंगरकर जसा शिंदेच्या पाठीमाग हुशार मुलगा पण फक्त जरा थोडासा कामापुरता होता. म्हणजे कामापुरता असा की पेपरच्या वेळेस ना म्हणजे जे की असं ABCD प्रमाणे सिरियल असायची आणि त्या सिरियल मध्ये समज जावळे त्यानंतर कासुळे अयोध्या आणि कंगनकर अशी आमची सिरियल तिघांची. तर तो आता हुशार मी त्याच्यापेक्षा थोडेसे कमी म्हणजे असं काही परीक्षेच्या वेळेस विचारायचं म्हटलं काही म्हटलं की तो कधी दाखवत नव्हता किंवा कधी सांगत पण नव्हता. विचारलं तरी पण सांगत नव्हता. आणि आता कासुळे अयोध्याचा पण प्लस पॉईंट सांगून टाकते म्हणजे आता सर खूप डांबरट होता म्हणजे सगळेजण त्याला घाबरायचे. विशेष म्हणजे दीपाली गावंडार आजही तिथं सूत्रसंचालन करत असेल सगळं नियोजन तिने केलेलं असेल तरी पण ती अजूनही म्हणते की त्याची मला भीती वाटते. म्हणजे लहानपणापासून त्याला खूप जण घाबरायचे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन खूप व्यवस्थितपणे त्याने पार पाडलं. कारण की आम्ही म्हणजे संभाजीनगरला आम्ही तिथं नव्हतो पण काही म्हणजे इथलं जे प्लॅनिंग आहे डेकोरेशन म्हणा मंडप म्हणा मी त्याला नेहमी फोन करून सांगायची अरे तू हे केलं का तू याचं नियोजन केलं का. तो फक्त एकच वाक्य तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त या आणि बघा. पण माझा त्याच्यावर विश्वासच नव्हता की तो व्यवस्थित करतो की न करतो पण खरंच आज समजलं की त्याने हा कार्यक्रम खूप व्यवस्थितपणे पार पाडला. त्यानंतर वैशाली बाबरे
वैशाली बाबरे म्हणजे तिचे आणि माझे नेहमी जरा भांडणं असायचे. ते फक्त 1-2 रुपयावरून, म्हणजे त्या 1-2 रुपयाला पण त्यावेळेस खूप किंमत असायची. तो पण आपल्याला म्हणजे जरा भेटत नव्हता. ते भांडणं असे की म्हणजे आमच्या शेताकडे राहायची ती आणि तिथं ना आवळ्याचं झाड असायचं आणि ती नेहमी ना आवळे म्हणजे शाळेत आणायची आणि शाळेत आणल्याच्या नंतर मुलींना ना जरा 1 रुपया 2 रुपये अशी विकायची. मग त्यावेळेस मला राग यायचा. म्हणजे माझ्या शेतातून आणले आणि ती शाळेत येऊन विकती. म्हणजे त्यावेळेस आमचे थोडेफार भांडणं व्हायचे. तो तिचा अनुभव. त्यानंतर वार्षिक पेपरच्या वेळेस उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत काय असायचं ना 7 ते 12 पर्यंत शाळा असायची आणि दुपारून सुट्टी. मग दुपारून सुट्टीत पेपरच्या नावाला अभ्यास करावा लागायचा. तर त्यावेळेस आम्ही सरिता लोखोटे, सागर लोखोटे यांच्या घरी ना अभ्यासासाठी जायचो. कोण? निलेश कंगनकर, सचिन सारडा, दीपाली गावंडार, सोमनाथ मुदाळे. आम्ही त्याच्या घरी अभ्यास करण्यासाठी जायचो. पण जरा त्यांच्या म्हणजे माडी वगैरे असायची. तेव्हा काय आपले घर जरा छोटे छोटे होते पण त्याच्या घरी माडी वगैरे असायची आणि वरती अशी बाजरी वाळू घातलेली असायची. म्हणजे अभ्यास कमी पण त्याच्यात मस्ती जास्त. ज्यावेळेस त्यांच्या घरातलं कोणीतरी वरडण त्यावेळेस अभ्यास झाला डिक्लेअर करायचा आणि घरी निघून यायचं. त्यानंतर माझी भरत हर्षद ती आणि मी ती तर 7वी 8वी नंतर ती आपल्यासोबत आलेली इथं. परंतु ती आल्याच्या नंतर जरा 1 वर्ष झाले आमचे भांडणं. जरा नेहमी छोट्या छोट्या कारणावरून नेहमी भांडणं व्हायचे. राग पण यायचा पण एकमेकीशिवाय होत पण नव्हतं. तर नेहमी बोलायचं. एक तर ती बोलायची किंवा मी पण बोलायची. आम्ही 10वी पण सोबत होतो. 11वी 12वी आम्ही सोबत केलं. आम्ही DEDही सोबत केलं. नंतर ग्रॅज्युएशन MA ते पण सोबत केलं. आणि लग्नानंतर आमची गावही जवळ आहेत. नेहमी म्हणजे भेट झाली की एकदा तरी ती वाक्य असतंच पहिलं. त्यानंतर दीपाली गावंडार तर ही माझी बालमैत्रीणच. म्हणजे अंगणवाडी पासून तर म्हणजे आतापर्यंत ती माझ्या सोबतच आहे. आणि गेट टुगेदरचा कार्यक्रम करा जरी ती 8वी पर्यंत इथं असेल तरी पण ती असा विचार नाही केला की मी 8वी पर्यंत इथं होते मग मी काय याच्यामध्ये पार्टिसिपेट करू. पण खरंच खऱ्या अर्थाने ही संकल्पना तिचीच आहे आणि त्या संकल्पनेला आपण सगळ्यांनी वाव दिला. त्यानंतर पठाण नगिना. तर पठाण नगिनासाठी आय प्राऊड ऑफ नगिना. कारण की ती तर 8वी पर्यंत शिकली. 8वीलाच तिचं लग्न झालं. पण 8वी नंतर तरी तिने शिक्षण थांबवलं नाही. तर नंतर तिने पुढचं शिक्षण घेतलं आणि आज पैठण या ठिकाणी तिचं मोठं कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. आणि ती आणि तिचे मिस्टर खूप मोलाचे मार्गदर्शन आजही मला करतात. मी सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. त्यानंतर महेश कुलकर्णी तो आपल्या कार्यक्रमात उपस्थित नाही पण महेश कुलकर्णी आणि कदम अमोल हे माझ्या गल्लीतलेच. म्हणजे अभ्यास शाळेतला काही जरी असेल तर आम्ही सोबत वाट्यावर बसून करायचो. आणि वैद्य सर म्हणजे आपल्यामध्ये नाही येत आता पण वैद्य सर नेहमी दोघांना पण एका बेंचवर बसायचे आणि जरा काही पाडे वगैरे नाही हे केलं की नेहमी पनिशमेंट करायचे. गालं पकडणं हा त्यांचा म्हणजे हीच त्यांची पनिशमेंट असायची. आणि मग इथं काही झालं की मग घरी जाऊन त्यांना चिडवायचं हे त्यांच्यासोबत असायचं. त्यानंतर आपल्या कार्यक्रमात सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे काय आता आपला कार्यक्रम झाल्याच्या नंतर जेवणाचा. आणि जेवणाचा कार्यक्रम चौंजाळ मनोज यांनी खूप छान पद्धतीने म्हणजे आता जेवल्यानंतर सगळ्यांना कळेल कारण आपल्या हातगावमध्ये जिथे काही कार्यक्रम असतात तर तो खूप रुचकर असा स्वयंपाक बनून खूप अशी महत्वाची कामगिरी करतो. त्यानंतर आता सगळ्यांबद्दल मी अनुभव सांगितले परंतु जरी ह्या अनुभवातून जरा थोडंसं कोणाला वाईट वाटलं असेल तर क्षमस्व. धन्यवाद. नमस्कार. सारे भेटतील जुने होतो भांडवलो ज्यांच्याशी झाले गेले विसरुनी गळा भेट घेऊ त्यांची पुन्हा डोकावून पाहू ज्या वर्गात शिकवलो. धन्यवाद राणी. छान कविता सादर केली. एक प्रवास मैत्रीचा जसा हळूवार प्रवासाच्या सरीचा ती प्रवासाची सर अलगत येऊन जाते आणि एक सुंदर अशी मैत्री हळूच बहरून जाते. मी आमंत्रित करते आपली विद्यार्थिनी दीपाली गौंडा. कविता सांगते. गेली पाखरे उडून मैत्री गेली विसरून ऋणानुबंधांच्या गाठी आल्या आज जुळून
मैत्री होती आमची आम्ही जपली मनात, प्रेम हृदयात जरी होतो कर्तव्यात व्यस्त, हर्ष मनात मावेना मिळे स्मृतींना उजाळा, असा आगळा वेगळा आहे मैत्रीचा सोहळा, पूर्वजन्माची पुण्याई पुन्हा मैत्री बहरेल, गेट टुगेदर मुळे नाळ मैत्रीची जुळेल. तुम्ही हीच आहे, माझं बालपण ही इथेच गेलेलं आहे. मला खूप काही छान गोष्टी इथून शिकायला मिळाल्या, खूप छान मैत्रिणीही मिळाल्या. असं म्हणतात ना, जुनं ते सोनं. जुनी नाती ही आपण कधीच विसरू शकत नाही. आयुष्यातले पहिले गुरु, पहिली मैत्री, सगळं काही इथंच मला अनुभवायला मिळालं. 1ली ते 8वी जे मी अनुभवले शिकले ते परत कधीच म्हणजे कधीच मला त्यानंतर ते मला अनुभवायला मिळालंच नाही म्हटलं तरी चालेल. कारण ज्यावेळेस मी ही शाळा सोडून गेले त्यावेळेस मला खो खो, पकडापकडी, लंगडी पाणी म्हणजे मुरकुटे सर यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. विज्ञानाचे शिक्षक त्यांनी खूप छान दिले. थोडंसं सांगते, येणाऱ्या सर्वच दिवसांसाठी तयारीत राहा, त्यांना सारखेच सामोरे जा. जेव्हा ऐरण होशील तेव्हा घाव सोस आणि हातोडा होशील तेव्हा घाव घाल, असं काहीच त्यांचं व्यक्तिमत्व आहे. वरून कडक पण आतून अगदी नरम आणि प्रेमळ असे ते आहेत. त्यानंतर आपल्या वर्गाचे वर्ग शिक्षक पागर सर यांना बघितलं तर मला पहिल्यापासूनच खूप भीती वाटायची. आणि कधी कधी असं हसायला पण यायचं की इंग्लिश विषयाचा असा आहे की नाही का, त्याची भीती प्रत्येकालाच वाटते, पण इंग्लिश शिकवणारे सर मात्र तसे नव्हते. मला चांगलं आजही आठवतं, जेव्हा आम्ही जेवणाची सुट्टी व्हायची आणि आम्ही सगळेजण जेव्हा जेवायला घरी जायचो ना, जेवण करून आल्यावर आम्हाला उशीर झाला आणि आपल्या गावामध्ये नेहमी लक्ष्मी आईच्या सवासणी असायच्या. आम्ही जेवण करून यायचं, आमच्या डोक्याला कुंकू दिसायचं. त्यावेळेस सर म्हणायच्या, या आल्या का लक्ष्मी आई, आणि त्यावर मात्र सगळा वर्ग आमच्यावर हसायचा. मग तेव्हा मात्र आम्हाला खूप वाईटही वाटायचं आणि कधी कधी रागही यायचा. त्यानंतर मोहिते सरांचं गणित तर खूप छान होतं. म्हणजे त्यांच्या गणिताविषयी तर सांगायला माझ्याकडे काही आता शब्दच नाहीयेत. आणि आपल्या शाळेचे आवडते सर्वांचीच आवडते शिक्षक ते म्हणजे भराट सर. तेवढं ते खूपच म्हणजे त्यांना खूप कमी बोलायची सवय असं मला वाटायचं, पण ते तसं काही नाहीये. ते एक उत्तम व्यक्तिमत्व, मराठी विषयात निपुण असणारे, संपूर्ण म्हणजे ते आले की संपूर्ण वर्ग शांत. त्यांनी अगोदर जो आम्हाला आदल्या दिवशी गृहपाठ द्यायचे ना, तो दुसऱ्या दिवशी येऊन आम्हाला तो त्यांच्या धाकाने तो आम्हाला पूर्णच करावा लागायचा. म्हणजे ते पाठ झालंच पाहिजे, नाही तर सरांची छडी आणि आमचा हात याला काही सुटका नव्हती. सरांची ती छडी आजही मला आठवते. आणि त्यानंतर मी कोणत्याच मराठी शिक्षकांची छडी घेतली नाही सर, आणि ती छडी आजही आम्हाला पूर्ण खायला सर्वांना आवडेल. तसे तर सर्वांकडून खूप काही शिकायला मिळाले. पुन्हा एकदा जुनी माणसं भेटली, जुनी मैत्री मिळाली. शिंदे याच्या कॉन्टॅक्ट मध्ये पहिल्यांदा मी फेसबुकद्वारे आले सर. तेव्हा आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यानंतर जो आमचा ग्रुप बनत गेला तर तो आज सगळे एकत्र आहेत, याचं खूप छान वाटतंय मला. आणि आमचा ग्रुप झाल्यानंतर 9-10 वर्षांनी. धन्यवाद दीपाली. याच्यानंतर प्रदीप शिंदे याचं मला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरकुटे सर, सर्व शिक्षकवृंद, सध्याचे मुख्याध्यापक सातपुते सर आणि सगळे माझे मित्रमैत्रिणी. खरं तर ह्या स्टेजवर बोलण्याची माझी, जसं बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की पहिली वेळ नाही आहे. शाळेत असताना नेहमीच भाषण करायचं म्हणजे करायचंच लागायचं, पण आज जरा रोल थोडा वेगळा आहे सर, कारण नियोजन करून भाषण करायचं आहे, त्यामुळे थोडीशी भीती वाटते, पण हरकत नाही. खरं तर या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मला सांगायची वाटते की 19 जून रोजी कार्यक्रमाची संकल्पना निलेश संगेकरांनी मांडली की असं आपण करूयात का. तर त्यावेळेस म्हणजे मला वाटलं नाही की गरज आहे, कारण असं वाटलं आहे आत्ताच तर आपलं कॉलेज संपवून हे सगळं आता आपण कुठे सुरळीत स्टेबल व्हायला लागलो आहे, एवढे म्हातारे झालो नाहीत की लगेच रियुनियन करायची गरज आहे.
खरंच आपण आता 35च्या म्हणजे उंबरठ्यावर आहे. मुलींना सॉरी खरं म्हणतात की पुरुषांना पगार आणि मुलींना वय विचारायचं नसतं, पण आता माझं नाईला ते सांगायला लागलं मला. तर आता सगळ्यांना माहिती आहे की आता आरोग्याची परिस्थिती सगळ्यांची म्हणजे दिवसेंदिवस पूर्ण भारतात खराब आहे. त्यामुळे वाटलं की आपली विकेट पडण्या अगोदर एक तरी कार्यक्रम उरकून घ्यावा, म्हणजे नंतर आपली आठवणी राहतील कायम. त्यामुळे हे झाला काय म्हणजे कार्यक्रम बनवण्याचं ठरलं. ज्या दिवशी निलेशने टाकलं तर त्यावेळेस ग्रुपमध्ये सगळे मेंबर ॲड नव्हते. त्यातले फक्त 6 लोकांनी ग्रुप फंक्शन घेण्यासाठी तयारी दर्शवली. त्यातले बी आज 2 जण नाहीत, म्हणजे फक्त 4 जण तयार झाले पहिल्यांदा. तर मग मला आणि त्यावेळेस माझं नेमकं प्रमोशन झालं आणि माझं लोकेशन ब्रांच चेंज झाल्यामुळे मला पण इकडे जास्त ग्रुपकडे लक्ष देता आलं. त्यामुळे इंटरेस्ट स्टार्टिंगला मी घेतलाच नाही जास्त. पण ज्यावेळेस एक ग्रुपची संकल्पना आली, मुलींनी स्वतः ॲक्टिवेट होऊन दीपाली स्वातींनी त्यांचा ग्रुप सगळा बनवला आणि सांगितलं की आमच्या 31 मुली रेडी आहेत, तुमचे मुलं किती आहेत. तर आमचे त्यावेळेस सगळे मुळंच तयार झाले ते 6 मुलं. पण मग जे जसं भारतीय पुरुषाचं आहे की मुली 31 मुलं 6, त्यांचं मग जरा पित्त खवळलं आणि मग 20 जुलै रोजी इथं कार्यक्रम म्हणजे काही मित्रांना म्हटलं की एकदा आपण भेटूयात आणि मग ठरवूयात कसं आहे. तर त्यावेळेस निलेश, मी, रामेश्वर झंज, विष्णू शिंदे वगैरे सगळे जमलो आम्ही. आणि म्हणजे गावाकडच्या लोकांची मला एक खासियत वाटते ती म्हणजे की ते म्हणले तुम्ही ठरवा, तुम्ही जे म्हणताल ते पूर्व दिशा, पैसे जमा होतील नाही होतील, आपण जास्तीत जास्त करून कार्यक्रम पार पाडू. त्यातून आम्हाला एकदम मोठा म्हणजे आत्मविश्वास आला आणि त्या 20 जुलै नंतर मग कार्यक्रम पुढे सरकत गेला. तर खरं तर म्हणजे हा आपला कार्यक्रम एवढा आपला आहे म्हणजे विद्यार्थी मित्रमैत्रिणी भेटण्याचा तर आहेच, पण मला वाटते त्याचबरोबर हे आपले माजी शिक्षक ज्यांनी आपल्याला घडवलं तर त्यांचंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण म्हणजे शिक्षकच आता आजकाल बोललं जातं की सगळं यायचं जग आहे, भविष्य यायचं असणार आहे. पण मला असं वाटतं की जे आपल्याला म्हणजे हाडामासाचे जे शिक्षक आहे ते जे आपल्याला त्यांनी जे शिकवलं ते म्हणजे त्याला कोणी रिप्लेस करू शकत नाही. कारण ते फक्त आपल्याला म्हणजे म्हटलं जातं की माहिती तर काय आपल्याला गुगलवरही भेटेल, माहिती भेटेल, त्याचं नॉलेजही की आपल्याला भेटून जाईल. पण जे म्हणतं इंग्लिशमध्ये की विजडम आहे, एक दृष्टिकोन आहे, तर मला वाटतं ते आपल्या शिक्षकांनी दिला, त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. कारण जसं आता सगळ्या शिक्षकांमध्ये मला बोलायचं आपले प्राचार्य मुरकुटे सर, म्हणजे त्यांचे काही म्हणजे असं गुण असतात ना की ते आजही आठवतं की ते शाळेत ज्यावेळेस यायचे तर ते पूर्ण म्हणजे फळा एकदम स्वच्छ करायचे की कुठलाही शिक्षकापेक्षा माझे ते एक वेगळे पण जाणवायचं मला की एवढा स्वच्छ फळा. त्यानंतर ते सुविचार लिहिणार आणि मग त्यानंतर लेक्चरला सुरू करणार. लेक्चरही सुरू असताना म्हणजे मला त्यांचं नेहमीच एक उदाहरण आठवतं की एका काही गोष्टी प्रश्न विचारले आणि ते आपल्याला उत्तर आलं नाही तर ते म्हणजे तुम्ही काही कामाचे नाही आहेत, तुम्हाला म्हणजे शेंदूर लावायला पाहिजे, नात ज्याला सगळ्यात एकदम मधोमध जाऊन तिथं सोडायला पाहिजे, मग तुम्ही पाण्याबरोबर वाहत घरंगळत जाणार. म्हणजे हे असे वाक्य त्यावेळेस एवढे लागायचे ते म्हणजे पण त्याच्या मागचे त्यांचं एक होतं की दृष्टिकोनही मिळाला त्यातून, वैज्ञानिक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. आपल्याला दगड व्हायचं नाही आहे शेंदूर लावल्याला, आपल्याला चांगला माणूस बनायचा आहे. हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यानंतर आमचे वर्ग शिक्षक पागर सर चे मला त्यांचं एक नेहमी वाक्य आठवतं की ते म्हणायचे की वारीला जाताना 3 टाईपचे लोक जातात, हौशे, नवशे आणि गौशे. म्हणजे हौशे म्हणजे हौस करायला जाणारे, नवशे म्हणजे त्यांनी श्रद्धा असणारे आणि चोऱ्यामाऱ्या करणारे. तर म्हणजे ते मला आयुष्यात म्हणजे नेहमी ऑर्गनायझेशन बँकेत किंवा इतर ठिकाणी काम करताना नेहमी लक्षात राहतं की भारतीय समाज आहे हा, त्याच्यात सगळ्या टाईपचे लोक असणार आहेत. आपल्याला सगळ्यांना धरून पुढं जायचं आहे, आपण कोणालाही वगळू शकत नाही. तर हे
ही त्यांची खासियत मला नेहमी आठवते. त्यानंतर मोहिते सर, खरं माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं तर मला म्हणजे अजूनही वाटतं की माझं जी मॅथबद्दलची भीती होती ती मोहिते सरांमुळे गेली आणि ती मला पूर्ण इंजिनिअरिंग कंप्लीट होतं आणि आज बँकिंगमध्येही ती भीती कायमचीच गेली. म्हणजे तिचं कधीच मला भीती वाटली नाही. तर ते मोहिते सर. त्यानंतर आपले सगळ्यात म्हणजे आवडते शिक्षक म्हणा जसं म्हणतात की मातृभाषा, तर ते मातृभाषा आहे तर ती खरं आईप्रमाणे जे शिकवायचे ते निकम सर, त्यांचे इतके मायाळू सर मी कधीच बघितले नाही. त्यानंतर आपल्याला सगळ्यात म्हणजे सगळ्यांनीच बोलले जसे आवडते सर भरट सर, त्यांचं आजही मला इयत्ता 6वीचा पाठ अजून आठवतो. दमडीचा ते चित्र असे वर्णन करायचे की आपल्या तोंडासमोर एकदम शेवीचे असे गरम गरम चित्र उभं राहायचं एकदम, ते अजूनही आठवतं. त्यानंतर कोकरे सरांचं म्हणजे आम्हाला तर त्यांनी हिंदी गणित शिकवलंच, तर त्याचबरोबर मला वाटतं ते कबड्डी आम्हाला कबड्डीचेही क्लास घ्यायचे. ते कबड्डीचं म्हणजे इथं आपण खेड्यात असून नेहमी असं वाटायचं की यार आपण कुठं काही कमी पडतं का, पण ते एवढा कॉन्फिडन्स द्यायचे. जो ॲटिट्यूड त्यांनी तो त्यावेळेस दिला तो अजूनपर्यंत म्हणजे की हार नाही मानायची, खेळत राहायचं आपण कधीतरी. आणि त्यानंतर मला वाटतं की आजही आम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळतो बँकेत की त्यावेळेस तो ॲटिट्यूडने खेळतो आणि आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो. त्यानंतर मस्के सर म्हणजे त्यांचा म्हणजे आवड मला एक हे खूप आवडायचं की ते शिकवताना आपले म्हणायचे की तुम्ही क्वेश्चन तयार करा. एक मुलगा क्वेश्चन म्हणजे प्रश्न तयार करेल, मुलगी त्याचं उत्तर देणार, मग मुलगा हे करेल. त्यातून म्हणजे आपल्याला प्रश्न तयार करण्याची आणि नंतर ते सोडवण्याची ही जी सवय लागली ती मला पूर्ण इंजिनिअरिंग कंप्लीट होत तर मला वाटतं कामं आली. त्यानंतर आपले म्हणजे सगळे जे बीजगणित सारखा अवघड विषय की सगळ्यांनाच म्हणजे भीती राहायची की बीजगणित भूमिती कसं होणार आहे, पण सत्तरकर सरांची जे क्लॅरिटी ऑफ थॉट्स जे होते त्यातून म्हणजे माणसाचे म्हणजे मनात कधीच काही असं शंका नाही राहिली आणि त्यामुळे मॅथ मला म्हणजे नेहमीच सोपा जात राहिला. तर असं या सगळ्यांचा म्हणजे आपल्याला शिक्षक म्हणून लाभले. त्यांनी फक्त शिक्षक म्हणून नाही तर एक माणूस घडवण्याच्या दृष्टिकोनातून खूप प्रयत्न केले असं मला वाटतंय. तर आता जास्त काही बोलत नाही, कारण बोलण्यासारखं खूप आहे पण वेळेचा आपल्याकडं प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी माझे 2 शब्द संपवतो. आणि अजून एक की सातपुते सरांनी आम्हाला एकदम शॉर्ट नोटीसवर शाळा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.